सकाळी 7 वाजेपासून इथं यायली, अजून जेवलेलं सुद्धा नाही. हे जर डिझेलच नाही भेटलं तर शेतकरी पुढलं पीक उभं कसं करणार? बुलढाणा जिल्ह्यातील हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून राज्यातील गंभीर परिस्थिती दाखवतोय. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं दिसतंय. कुठे लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्यात तर कुठे डिझेल मिळवण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू आहे. अनेक शेतकरी कडक उन्हात तासनतास प्रतीक्षा करत उभे आहेत. शेतीच्या महत्त्वाच्या काळातच इंधन टंचाईमुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडलाय. अनेक पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी ठराविक प्रमाणातच इंधन दिलं जात असल्यानं भीती वाढताना दिसतेय. ज्याच्या नावावर 7/12 आहे त्यालाच डिझेल मिळेल अशी अट घातली जात असल्यानं शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढलाय. अनेक शेतकरी सांगतायत की शेतीच्या कामासाठी 4 ते 5 हजार रुपयांचं डिझेल आवश्यक असताना फक्त 2,000 रुपयांचं इंधन दिलं जात आहे. यात शेतीची कामं कशी पूर्ण करायची? इतके तास उन्हात थांबूनही डिझेल मिळत नाही, मग कसं घर चालवायचं? घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या चिंतेनं बळीराजा हतबल झालाय. सकाळी 7 वाजेपासून इथं यायली, अजून जेवलेलं सुद्धा नाही. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होईल आमची. आम्ही सरकारला एवढंच आहे का 15 दिवस तुम्ही खुलं करून द्यायला पाहिजे. शेतकऱ्याची मशागतीचे काम आहे, हे पेरणी झालं, नांगरटी झाले, रोट्या झाला, हे सगळं शेतीचं म्हणजे सगळं डिझेलवरच अवलंबून आहे. हे जर डिझेलच नाही भेटलं तर शेतकरी पुढलं पीक उभं कसं करणार? दुसरी वेळ हे का आपला पाण्याच्या गाड्या आहे, आम्ही कुठून हप्ता भरणार आहे? शेतात जायचं म्हणलं तर 4 आणि 5 लिटर डिझेल लागते. 2,000च्या डिझेलनं काय होणार आहे आम्हाला? आता 7/12 आमच्या नावानं शेती नाही, वडिलाच्या याच्या आजोबाच्या नावानं. आता वयस्कर माणसाला इथं घेऊन यावं का आम्ही? याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते ट्विट करत म्हणाले, या सरकारनं राज्यातील शेतकऱ्याला तडफडून मारायचं ठरवलंय की काय अशी शंका येते. शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी आक्रोश करतोय, पण सरकारला तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. आधीच दुष्काळाचं सावट आहे आणि त्याला कसं तोंड देणार असा प्रश्न असतानाच आता खरीपाच्या तयारीसाठी ट्रॅक्टरला डिझेलही मिळत नाही. पेट्रोल पंपांवर शेकडोंच्या रांगा लागल्या असून टँकर आल्यावर तर डिझेलसाठी चेंगराचेंगरी होतीये. शेतकऱ्याला काय झुरळासारखं चेंगरून मारण्याचा तर हा डाव नाही ना? हेच का अच्छे दिन असा संतप्त सवाल रोहित पवारांनी केलाय.